आर्नी येथे गुरुवारी आद्य महिला क्रांतिकारी श्रीमती फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त त्यांची प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयांना जकात वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने भेट देण्यात आली। आद्य महिला क्रांतिकारी श्रीमती फातिमा शेख यांची जयंती आणि पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्याची मागणी यावेळी जकात वेलफेअर फाउंडेशनने शासनास दिलेल्या निवेदनातून केली आहे। 9 जानेवारीला आर्नी येथे आद्य महिला क्रांतिकारी श्रीमती फातिमा शेख यांची जयंती जकात वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने साजरी करण्यात आली। या निमित्ताने आर्नी येथील शासकीय कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगर परिषद कार्यालय, पोलीस स्टेशन आणि दुय्यम निबंधक कार्यालय येथे फातिमा शेख यांची प्रतिमा भेट देण्यात आली आणि त्यांना अभिवादन करण्यात आले। तसेच दाभाडी रोड आर्नी येथे जकात वेलफेअर फाउंडेशन आणि महात्मा फुले स्मारक समितीतर्फे फातिमा शेख यांच्या प्रतिमेचे अनावरण आणि अभिवादन करण्यात आले। फातिमा शेख यांची जयंती आणि पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी आणि तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अशी विनंती तहसीलदार आर्नी मार्फत शासनास करण्यात आलाय। स्त्री शिक्षणाकरता केलेल्या कार्याकरता ओळखल्या जाणाऱ्या या पहिल्या मुस्लिम शिक्षिका यांनी सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून त्या काळी समाजातील स्त्रियांना शिक्षणाची वाट मोकळी करून दिली। त्यांच्या कार्याला अनुसरून आज मुलींनी शिक्षणाची कास धरावी याकरता या जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं। आयोजक जकात वेलफेअर फाउंडेशन ही मागील 8 वर्षांपासून समाजातील आर्थिक दुर्बल लोकांकरता वैद्यकीय, शैक्षणिक आणि इतर कार्याकरता अग्रेसर असते। सदर कार्यक्रमाला जकात वेलफेअर फाउंडेशन आणि महात्मा फुले स्मारक समिती तर्फे गफ्फार शेख, अन्सार शेख, समीर खान, पत्रकार रफिक सरकार, अजाबराव बुटले, शफीक शेख, नाना मांगळे, नयम सर, किशोर रावते, अजीज खान, तुळशीदास मोरकर, सलीम शेख, सुनील सुखदेवे, इम्रान खान, अतिक शेख, अतिक रज्जाक शेख, विनोद सोयाम, कमरुद्दीन, अकील सर, रहीम खान, फिरोज फानन, कयूम शेख, वसीम खान, शब्बीर बाबू, मोबिन चव्हाण, सत्तार साकले, रज्जाक शेख आदी उपस्थित होते। फातिमा शेख यांची आज जयंती, त्यानिमित्ताने जकात वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक, पोलीस स्टेशन अशा कार्यालयामध्ये त्यांची प्रतिमा देऊन त्यांचा गौरव केला। एक कार्य जे समाजापासून न समजता न कळत मागं राहत आहे। सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी महिलांच्या शिक्षणाकरिता खूप मोठं पाऊल उचललं आणि समाजाच्या सर्व द्वेष, त्यांचा होणारा तिरस्कार या कोणत्याही गोष्टीला न जुमानता त्यांनी जे मोठं कार्य केलेलं आहे त्यांना कुठेतरी आठवण व्हावी या माध्यमातून जकात वेलफेअर फाउंडेशन आर्नी यांनी हा कार्यक्रम राबविला आहे। आमची विनंती आहे की हा कार्यक्रम दरवर्षी 9 जानेवारीला साजरा व्हावा। धन्यवाद। आज 9 जानेवारी वीर क्रांतिकारी फातिमा शेख यांचा जन्मदिवस। या जन्मदिवसाच्या निमित्ताने जकात वेलफेअर फाउंडेशन आर्नी यांनी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात फातिमा शेख यांची प्रतिमा देऊन त्या प्रतिमेचं पुष्पहार आणि अनावरण करून त्या कार्यालयाला सूचित करण्यात आले की त्यांनी आपल्या कार्यालयात सदर फोटो लावावा। फातिमा शेख ही जी व्यक्ती होती, ही व्यक्ती 1831 रोजी तिचा जन्म झाला आणि आई सावित्रीबाई फुले यांच्यासोबत तिनं स्त्री शिक्षणाचं एक महान कार्य केलेलं आहे। आमची शासनाला अशी विनंती आहे की आम्ही दिलेल्या प्रतिमा त्यांनी आपापल्या कार्यालयात लावाव्या। तसेच दर वर्षी 9 जानेवारी या रोजी या प्रतिमेचे पूजन करून आणि हिची जयंती साजरी करण्यात यावी आणि शासनानं पण विनंती की त्यांनी या प्रकारचा शासन निर्णय काढावा व याला अंमली जमाव द्यावा। प्रतिनिधी रफिक सरकार, NTV न्यूज मराठी, आर्नी, यवतमाळ।